मॉर्निंग. आज आपण ग्रामरचा दुसरा लेसन पाहणार आहोत. काल टाइप्स ऑफ सेंटेन्सवर पाहिलं होतं आणि टाइप्स ऑफ सेंटेन्समध्ये पाहिल्यानंतर असं लक्षात आलं, आपण सर्वांनी रिॲक्शन दिलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. आपण चांगला रिस्पॉन्स देत आहात. तुम्ही काल त्या याच्यामध्ये कॉमेंट बॉक्समध्ये सांगितलं होतं की सर तुम्ही मराठी भाषा थोडी जास्त वापरा, आणि म्हणून मी क्लिअर कट मराठी भाषा जास्त वापरतो आहे, जेणेकरून आमच्या परिसरातील मुलांना ते ग्रामर टॉपिक योग्य प्रकारे समजावं. असं आज जो टॉपिक मी देणार आहे, काल आपण पाहिले टाइप्स ऑफ सेंटेन्स, त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं, त्याच्याबद्दल मी फोकस करणार आहे. आणि आज आपण पाहणार आहोत ग्रामर टॉपिक रिमूव्ह टू. रिमूव्ह टू म्हणजे काय? एकदम सोपं आहे की आपण जर काळजीपूर्वक पाहिलं आणि जर अंतर्मनातून केलं तर आम्हाला ते इझी वेमध्ये कोणताही प्रॉब्लेम सुटतो, जो डिपेंड असेल रिमूव्ह टूवरचा. तर पहिले मी तुम्हाला सांगेल, काही टिप्स सांगेल पहिले रिमूव्ह टूच्या. रिमूव्ह टू म्हणजे टू कट फ्रॉम द सेंटेन्स. पाहता याचा अर्थ काय आहे? टू कट फ्रॉम द सेंटेन्स. रिमूव्ह टू म्हणजे काय? टू कट फ्रॉम द सेंटेन्स, वाक्यातील टूला काढून टाका. आपल्याला काय करायचं आहे? वाक्यातील टूला काढून टाकायचं आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काय घ्यायचं आहे, ते वाक्य कसं सोडवायचं आहे, मी तुम्हाला एक उदाहरण समजावून देतो. एक गोपाल was too fat to run. गोपाल was too fat to run. हे वाक्य होकारार्थी आहे, पण अर्थ निगेटिव्ह दाखवतो. गोपाल इतका लट्ट आहे की तो पळू शकत नाही, असं आता आपल्याला वाक्य करायचं आहे. मग कसं करायचं हे वाक्य? पहिलं तुमचं कर्तव्य काय असेल? काळजीपूर्वक पहा मी काय म्हणतो. तर पहिलं तुमचं कर्तव्य असेल, रिमूव्ह टू करते वेळेस, टूला काढून टाकते वेळेस पहिले त्या वाक्यामध्ये किती टू आहेत ते पहा. 1 आणि 2. या वाक्यात 2 टू आहेत. पहिलं टू आपण एका बाजूला टिप्स लिहून घेऊ. पहिलं टू याच्याबद्दल सो घेणे आणि दुसऱ्या टूच्या ठिकाणी दॅट घेणे. पहिल्या टूच्या ठिकाणी सो घेणे, दुसऱ्या टूच्या ठिकाणी दॅट घेणे. नंतर काय करायचं आपल्याला? वाक्यामध्ये ॲम इज आर, वाक्यामध्ये ॲम इज आर असेल तर कॅनॉट घ्यावे. वाक्यात जर वॉज वेअर असेल, वॉज वेअर असेल तर कुड नॉट घ्यावे, कुड नॉट किंवा डिड नॉट घ्यावे. पाहता एक हे वाक्य मी तुम्हाला समजावून देतोय. गोपाल वॉज टू फॅट टू रन. हे वाक्य आता हे आम्हाला थोडक्यात टिप्स मिळाल्या या वाक्यामध्ये. आता आपण हे वाक्य सोडवत असताना काय करतो पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या माझ्याकडे. एक आहे गोपालला गोपाल लिहून टाका. गोपाल वॉज लिहिलं. या टूच्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? सो वापरा. इथं आपण सो घेतलं. गोपाल वॉज. त्यापुढे काय आहे? या टूच्या ठिकाणी सो घेतले, सो फॅट आलं. या टूच्या ठिकाणी काय वापरा म्हणते? दुसऱ्या टूच्या ठिकाणी दॅट घेतलं आपण, इथं दॅट. आता इथं गेल्यानंतर दॅटपर्यंत वाक्य सोडवल्यानंतर आता काय करायचं? कर्त्याचा विचार करायचा. कर्ता आहे गोपाल. गोपाल हे काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर.
तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला सर्वनाम काय घ्यायचं गोपालच्या संदर्भामध्ये? ही. बरोबर आहे. आता काय करायचं माहिती आहे? वाक्यामध्ये एम इज आर असेल तर काय घ्या म्हणतोय? कॅनॉट घ्या. आता या वाक्यात आलंय वॉज, तर आपल्याला काय घ्यायचंय? इथं घ्यायचंय कुड नॉट. कुड नॉट. आता राहिलंय काय पहा. गोपाल वॉज सो फॅट दॅट ही कुड नॉट. आता हे टूला काढून टाका आणि इथं राहिले काय? फक्त रन. ही वॉज सो फॅट दॅट ही कुड नॉट रन. पहा अजून एक सांगतोय. प्रथम रिमूव्ह टूचं वाक्य सोडवत असताना वाक्य आपण काय करायचं? वाक्य वाचा. आता हे वाक्य कसं आहे? गोपाल वॉज टू फॅट टू रन. गोपालला गोपाल घेतलंय, वॉजला वॉज घेतले, दुसऱ्या टूच्या ठिकाणी सो घेतलं. सो झाल्यानंतर तिथं काय म्हणतं? गोपाल वॉज सो फॅट. पुन्हा दुसऱ्या टूच्या ठिकाणी दॅट घेतलं. ते टू काढून टाकले दोन्ही बी. त्याचं दॅट घेतल्यानंतर कर्त्याचा विचार केला. गोपाल आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तृतीय पुरुषी एकवचनी आहे. तिथं जो असेल तो घ्यायचा आहे. तिथं जर फिमेल असेल, हे जेंडर मेल आहे म्हणून आपण ही घेतलं. फिमेल असेल तर सी घेतलं असतं आणि न्यूट्रल असेल तर आपण तिथं इट घेतो. मग काय त्या वाक्यामध्ये एम इज आर आहे का? असेल तर कॅनॉट घ्या. त्या वाक्यामध्ये वॉज युअर आहे का? पहा. असेल तर कुड नॉट घ्या. आणि राहिलेला भाग कुड नॉट घेऊन जशास तसा लिहा. आता मी तुम्हाला दुसरं वाक्य देतोय. पहा आता हे वाक्य. रामू इज टू पुअर टू बाय अ न्यू धोती. रामू इतका गरीब आहे की तो धोतर विकत घेऊ शकत नाहीये. आता हे वाक्य कसं? आणि कंसामध्ये काय लिहिलेलं आहे? असं लिहिलेलं असतं रिमूव्ह टू. टूला काढून टाका. मग काय करायचं आपल्याला? करायचं टिप्स. आपल्याला सरांनी शिकवलेलं आहे. काय दिलेलं आहे? वाक्यामध्ये करता कोण आहे? रामू. सहाय्यकारी क्रियापद काय आहे? इज. या टूच्या ठिकाणी काय घ्यायचंय? सो. पुअरला पुअर. या टूच्या ठिकाणी काय घ्यायचंय? दॅट. मग करता कोण आहे? रामू, थर्ड पर्सन सिंग्युलर. तिथं काय घ्यायचंय? ही. या वाक्यामध्ये एम इज आर असेल तर कॅनॉट घ्या म्हणतंय. तिथं आपण वॉज युअर होतं म्हणून कुड नॉट घेतलंय. आता काय आहे? एम इज आर आहे, इज आहे असल्यामुळे आपण काय घेऊ तिथं? कॅन नॉट. आता राहिले काय पहा. कॅनॉट बाय अ न्यू धोती. आता तिसरं वाक्य सांगतो तुम्हाला अजून. मोठूचे दोन वाक्य आता ऑलरेडी पाहिलेले आहेत. तुम्ही किती जण लिहितात, किती जणांना समजलेलं आहे हे मी तुम्हाला आता प्रत्येकाची वही आणि पेन तुमच्या हातामध्ये तर आहे, दिसतंय, पण तुम्ही किती लोक हे वाक्य सोडवतात ते मी स्वतः पाहतोय. आता तिसरं वाक्य मी तुम्हाला देतोय. घ्या तिसरं वाक्य लिहून. आय वॉज टू स्मॉल टू डिफेंड माय गोली. आता याच्यामध्ये आपण दोन वाक्य पाहिलेले होते, त्या पद्धतीने करा. कसं करणार तुम्ही? पहिले आय, वॉजला वॉज, या टूच्या ठिकाणी सो, स्मॉलला स्मॉल, या टूच्या ठिकाणी दॅट. मग कर्त्याचा विचार करा. कर्ता आहे प्रथम पुरुषी एकवचनी आय, तुम्ही स्वतः आहेत म्हणून इथं आय घ्या. नंतर वाक्यामध्ये वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून इथं आपण कुड नॉट घेतोय. आय कुड नॉट डिफेंड माय गोली. अशा प्रकारे आपण तीन वाक्ये पाहिलेले आहेत. आता चौथं वाक्य तुम्हाला देतोय. आता याद्यामध्ये रिमूव्ह टूमध्ये मी रिमूव्ह टूचे तीन प्रकार समजतोय. त्यातला पहिला प्रकार इथं संपलाय. का अजून एक सांगू?
आता दुसऱ्या प्रकारामध्ये काय असतं, आपल्याला माहीत असले पाहिजे केस. पहा, केस किंवा केस प्रथमा, द्वितीया आणि षष्टी. प्रथमा, द्वितीया आणि षष्टी. हा रिमोटच्या या प्रकारामध्ये हे आपल्याला माहीत असलंच पाहिजे. काय आहे प्रथमा? आय, मी, माय, वी, अस, आवर, दे, देम, देअर, ही, हिम, हिज, सी, हर, हर, यू, यू, यूर, वी है, यू, इट, इट, इट्स. हे आपणाला माहीत असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिमोटूचा हा टॉपिक सोडत असताना त्रास होणार नाही. आता याच्यावरचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतोय. द वेल इज, पाहत आहे, चौथं वाक्य आहे, द वेल इज टू डीप फॉर हर टू फेच वॉटर. हा रिमोटचा प्रकार याही वाक्यामध्ये आपल्याला द वेल इज टू डीप फॉर हर टू फेच वॉटर, याही वाक्यामध्ये तुम्हाला दोन टू दिसतील. पण थोडा बदल काय आहे हे आपण लक्षात घ्यायचं. पहिले आपण काय करायचं, पहिले कर्ता घ्यायचा, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, नंतर टूच्या ठिकाणी सो घ्यायचं, नंतर एखादा शब्द त्याच्या पुढे जो विचारलेला शब्द असेल तो लिहायचा, नंतर टूच्या ठिकाणी दॅट घ्यायचं, आणि दॅट घेतल्यानंतर कर्ता घेऊन कॅनॉट किंवा कुड नॉट घ्यायचं आणि राहिलेला भाग जशाच तसा लिहायचा. पण आता तसं नाही आहे. आता काय करायचं आहे, अजूनही पाहता बदल किती थोडा आहे. द वेलला द वेल, इजला इज, या टूच्या ठिकाणी सुद्धा आपण इथं याही प्रकारामध्ये टूच्या ठिकाणी सोज घ्यायचं आहे, सो डीप. आता काय करायचे, फॉर अस और फॉर हरला अंडरलाईन करायची. फॉरची जागा दॅटला द्या, फॉरची जागा कुणाला द्यायची, दॅटला द्यायची, आणि हरची प्रथमा करायची. आता हर आपल्याला इथं कुठंतरी दिलेलं आहे, आपण हरची प्रथमा काय आहे, सी आहे. हरची प्रथमा काय आहे, सी, म्हणून काय घेतलं आपण, सी घेतलं, दॅट सी. पुन्हा सहाय्यकारी क्रियापदचा विचार करा, द वेल इज सो डीप दॅट सी. आता इज असल्यामुळे आपण काय घेतोय, कॅनॉट, कॅनॉट. आता राहिले कॅनॉट. आता यातलं आपल्याला टू काढून टाकायचं आहे आणि कॅनॉट फेच वॉटर. पहा, अजून एक मी समजावून सांगतोय. पहिला प्रकार जो आहे टूच्या संदर्भामधला, रिमोट टूच्या संदर्भामध्ये. आता हा दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण पाहतोय, द वेल इज टू डीप फॉर हर टू फेच वॉटर. टूच्या ठिकाणी सो झालं, डीपला डीप, फॉरची जागा दॅटला दिली, हरची प्रथमा केली, पुन्हा सहाय्यकारी क्रियापद काय आहे त्यानुसार कॅनॉट किंवा कुड नॉट घेतलं, आणि पुढील वाक्य टू काढून जशाच तसं लिहून घेतलं. आता दुसरं वाक्य आहे, पाहता हे आपल्याला प्रथमा द्वितीयावर डिपेंड असतं हा प्रकार. त्यासाठी आपल्याला केस विभक्ती पाठच असली पाहिजे. आता हे वाक्य पहा, दुसरं वाक्य आहे, द प्रॉब्लेम इज टू हार्ड किंवा टू डिफिकल्ट द प्रॉब्लेम इज टू डिफिकल्ट फॉर देम टू सॉल्व. हे वाक्य दिलेलं आहे. या प्रकारामध्ये स्वतःच पहा, द प्रॉब्लेम, सहाय्यकारी क्रियापद काय, इज. या टूच्या ठिकाणी काय घेतलं आपण, सो. डिफिकल्टला डिफिकल्ट, बरोबर आहे.
आता इथं डिफिकल्ट झाल्यानंतर पहिल्यामध्ये टू यायचं, पण आता त्या टूची जागा कोणी घेतलेली आहे? फॉरने घेतलेली आहे. म्हणून फॉरची जागा आपण कुणाला दिली? दॅटला दिली. आता देमची प्रथमा काय आहे पहा, देमची प्रथमा आहे दे, आणि म्हणून आपण इथं काय घेतलं? दे. दे घेतल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे? इज. म्हणून काय करा आपण? कॅनॉट. दे कॅनॉट राहिलंय सॉल्व. टूला काढून टाकलं, इथं राहिलं फक्त सॉल्व. आता तिसरं वाक्य देतोय, म्हणजे द कपबर्ड इज टू heavy the cupboard is too heavy for us to move it. पहा आता इथं पण कसं आहे, द कपबर्ड इज टू हेवी फॉर अस. करता जो आहे तो जशाच तसा घ्या. द कपबर्डला द कपबर्ड, कपबर्ड. इजला इज, या टूच्या ठिकाणी सो. हेवीला हेवी. फॉरची जागा कोणाला दिली आपण? फॉरची जागा दिली दॅटला. आणि असची प्रथमा काय आहे? अस. इकडे पाहायचं, अस कोणाची प्रथमा आहे? असची प्रथमा आहे वी, म्हणजे इथे घेतलं आपण वी. पुन्हा सहाय्यकारी क्रियापद बघितलं, वर्तमान काळातलं आहे, इथं कॅनॉट. आणि राहिले काय आता? कॅनॉट मूव्ह इट. कॅनॉट मूव्ह इट. अशा प्रकारे हा दुसरा रिमोटिव्हचा प्रकार संपलेला आहे. तरी तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक वाक्य देतोय, ते तुम्ही उद्या सोडून आणा. वाक्य लिहून घ्या. ते वाक्य असं आहे, द ग्रास is too wet for them to sit. पुन्हा वाक्य मी देतोय, सांगतोय, द ग्रास इज टू वेट, टू वेट फॉर देम टू सिट. हे वाक्य रिमोटिव्हचं तुम्ही उद्या मला दाखवा. आता तिसरा जो टॉपिक आहे रिमोटिव्हवरचा, आपण याचे टप्पे केलेले आहेत रिमोटिव्हचे समजण्यासाठी. आता तिसऱ्या टॉपिकमध्ये मी सांगतोय, पहा, तिसऱ्या टॉपिकमध्ये आहे द न्यूज इज टू गुड टू बी ट्रू. द न्यूज इज टू गुड टू बी ट्रू. हा सुद्धा प्रकार, फक्त बदल काय करायचा ह्याच्यामध्ये? तिथं जसं आपण इथं टूच्या ठिकाणी सो, आणि इथं पण दॅटच. फक्त प्रश्न कोणता? इथं न्यूट्रल असेल, करता जर न्यूट्रल असेल तर इट घ्यायचं आहे. पण काही वेळेस काय असतं, करता न्यूट्रल असतो पण त्या वाक्याचा अर्थ क्लिअर नसतो, आणि म्हणून आपल्याला वन कॅनॉट किंवा एनीवन कॅनॉट अशी वाक्यरचना घ्यावी लागते. ते एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, पहा आता. पण या वाक्यामध्ये तसं नाही आहे. कसं वाक्य असेल हे? द न्यूज इज सो गुड, या टू ठिकाणी दॅट. पहा, द न्यूज इज सो गुड दॅट, इथं आलं, या टूच्या ठिकाणी सो, गुडला गुड, या टूच्या ठिकाणी दॅट. आता करता कोण आहे? द न्यूज आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काय घ्यायचं आहे? इट घ्यायचं आहे. इट न्यूट्रल असल्यामुळे इट. इज वर्तमान काळात असेल, आहे, म्हणून कॅनॉट घ्यायचं आहे. इट कॅनॉट. आता राहिलेला भाग जसाच तसा बी ट्रू.
कॅनॉट बी ट्रू. पहा, द न्यूज इज सो गुड दॅट इट कॅनॉट बी ट्रू. आता इथं आपण इट घेतलंय, पण आता इथं काय, द न्यूज इज सो गुड. ती बातमी इतकी चांगली आहे की ती बातमी खरी आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, ती बातमी इतकी चांगली आहे पण ती खरी नाही. आता हे दुसरं वाक्य सांगतोय, द आईस्क्रीम इज टू कोल्ड टू इट. पाहता इथं द आईस्क्रीम इज टू कोल्ड टू इट हे वाक्यामध्ये आता आईस्क्रीमबद्दल आपण इट घ्यायचं नाही. इट घेतलं तर काय होईल, आईस्क्रीमला आईस्क्रीम खाणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करायचं बघा, आता द आईस्क्रीम इज सो कोल्ड, तुझ्या ठिकाणी दॅट, सो कोल्ड दॅट. आता आईस्क्रीमला आईस्क्रीम खाणार नाही म्हणून आपल्याला इथं करता काय घ्यायचं आहे, ॲनिवन घ्यायचं आहे. ॲनिवन. आता सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळात असल्यामुळे काय करायचं, ॲनिवन कॅनॉट राहिलं इट. द आईस्क्रीम इज सो कोल्ड दॅट ॲनिवन कॅनॉट इट. आपण वरच्या वाक्यापर्यंत द न्यूजच्या संदर्भात जी कंपॅरिझन केली तर ती कंपॅरिझन होणार नाही. इथं काय म्हणतं, द न्यूज इज टू गुड टू बी ट्रू, ते न्यूजच्या संदर्भामध्ये होतं म्हणून त्या ठिकाणी आपण इट घेतलं होतं. आता इथं काय, द आईस्क्रीम इज टू कोल्ड टू इट. आईस्क्रीम इतके थंड आहे ते आपण खाऊ शकत नाही असं आपल्याला सांगायचं आहे. द आईस्क्रीम इज सो कोल्ड दॅट. करता आईस्क्रीम असल्याबद्दल आपल्याला इट घ्यायचं नाही का, आईस्क्रीमला आईस्क्रीम खाणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय सांगायचं आहे, द आईस्क्रीम इज सो कोल्ड दॅट ॲनिवन कॅनॉट ईट. अजून एक वाक्य याच्यावर देतोय आणि आपला रिमोटवरचा टॉपिक इथं संपवतो. आता चौथं वाक्य आहे, असंच आहे ते पण पहा, द मिल्क इज टू हॉट टू ड्रिंक. द मिल्क इज टू हॉट टू ड्रिंक. इथं पण आपल्याला काय करायचं आहे, करता कोणता आहे, द मिल्क. इजला इज, या टूच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे आपल्याला, सो. हॉटला हॉट, टूच्या ठिकाणी कुणाला द्यायचं आपल्याला, दॅट. आता कर्त्याचा विचार करतोय आपण, कर्ता कोण आहे, द मिल्क. मिल्क म्हणजे न्यूट्रल झालं, पण आपल्याला काय करायचं तर दॅट. तिथं जर मिल्क घेतलं तर दुधाला दूध पिणार नाही आणि म्हणून आपल्याला इथं काय करायचं आहे, ॲनिवनच घ्यायचं आहे. द मिल्क इज सो हॉट दॅट ॲनिवन इज असल्यामुळे कॅनॉट ड्रिंक. अशा प्रकारे आपण रिमोटचा जो प्रकार आहे त्या रिमोटच्या प्रकारामध्ये 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. पहिल्या रिमोटवरचे एकदम सोपं आहे, त्याच्याबद्दल हे करायची गरज नाही. घरी गेल्यानंतर फक्त टिप्स काढा. पहिल्या टूच्या ठिकाणी काय घ्या, सो घ्या. दुसऱ्या टूच्या ठिकाणी काय घ्या, दॅट घ्या. दॅट घेतल्यानंतर कर्त्याचा विचार करा, कर्ता कोण आहे ते पहा. पुल्लिंगी असेल तर ही, स्त्रीलिंगी असेल तर सी, न्यूट्रल असेल तर इट घ्या. नंतर काय करा, सहाय्यकारी क्रियापद ॲमी जर असेल त्या वाक्यामध्ये तर कॅनॉट घ्या, वॉज असेल तर कुड नॉट घ्या आणि राहिलेला भाग जशास तसा लिहा. आता दुसऱ्या प्रकारामध्ये काय असते, रिमोटूच असते, पण त्यामध्ये काय असते, फॉर आणि द्वितीया आलेल्या असतात. मग आपण काय करायचं आहे, तिथं पण असंच टूच्या ठिकाणी सो, नंतर काय करायचं आहे, फॉरच्या ठिकाणी दॅट आणि त्याच्या पुढे द्वितीय असते, द्वितीयाची प्रथमा करायची. पुन्हा सहाय्यकारी क्रियापदाचा विचार करायचा आहे, तिथं कॅनॉट किंवा कुड नॉट. ॲमी जर असेल तर कॅनॉट आणि वॉज असेल तर कुड नॉट किंवा डिड नॉट घ्यायचं आहे आणि पुढील वाक्य जशास तसं लिहायचं आहे, परंतु त्या वाक्यातील टूला काढून टाकायचं आहे, अर्थ तोच होत आहे. आता तिसऱ्या ज्या प्रकारामध्ये आपण पाहिलं, द टी इज टू हॉट टू ड्रिंक. द टी इज टू हॉट टू ड्रिंक. चहा इतका गरम आहे.
आणि ते जरी मोठं आपण केलं, चहाला चहा पिऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, करता तोच घ्यायचा आहे. द टी इज सो हॉट दॅट एनीवन कॅनॉट ड्रिंक. चहा गरम असल्यामुळे कुणी त्याला पिऊ शकणार नाही, असा अर्थ आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे आपण रिमूव्ह टू हा ग्रामर टॉपिक दुसरा इथं संपवलेला आहे. तुमच्या काही रिॲक्शन्स असतील ते मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून मला सांगा. आणि आपण आज दुसरा टॉपिक ग्रामरचा पाहिलेला आहे. तिसरा टॉपिक आपण लवकरच पाहू. वी विल मीट नेक्स्ट.